आता संसारात किती दिवस राहायचं? आपण संन्यास घेऊन आपलं जीवन काढावं. पत्नी रुक्मिणीला नेहमी म्हणत होते, मला असं वाटतंय मी संन्यास घ्यावा. रुक्मिणीनं आपल्या पित्याला शिदोपंताला, बाबा तुमचे जावाई माझे पती संन्यास घेण्याची इच्छा करतायत. रुक्मिणी, काय बाबा सांग त्यांना, संतती वाचून न घ्यावा संन्यास. संसारामध्ये जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत संन्यास नाही घ्यायचा. सांगितलं. मन काही संसारात लागत नव्हतं. एके दिवशी रुक्मिणी कोणत्या तरी कामात आहे. विठ्ठल पंतांनी विचारलं, जाऊ का रुक्मिणी? लक्षात नाही. जा. पडत्या फळाची आज्ञा घेतली. विठ्ठल पंत काशीला गेले. रामानंद स्वामीजींच्या आश्रमामध्ये जाऊन दीक्षा घेतली. लक्षात आलं रुक्मिणीला, संसार त्यांच्या मनातच नव्हता करायचा. माझे मालक काशीला जाऊन संन्याशी बनलेत. बापाच्या घरी रुक्मिणी आई सेवा करू लागली. इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वराची सेवा. आळंदीमध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाचं नाव सिद्धेश्वर भगवान. सगळ्या प्रकारची सिद्धी प्राप्त करून देणारं ते मंदिर, ते देवस्थान. इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वराची सेवा आणि पिंपळाच्या प्रदक्षिणा करू लागली. तिकडे विठ्ठल पंताचे गुरु रामानंद स्वामी, नाव चैतन्य ठेवलंय. चैतन्य मी तीर्थयात्रा करतो. तीर्थयात्रेला विठ्ठल पंताचे गुरु निघाले. दक्षिण भारतातल्या तीर्थयात्रा करता करता नाशिक, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर करून विठ्ठल पंत चे गुरु रामानंद स्वामी अचानक अलंकापुरीमध्ये आले. अलंकापुरीचं महत्व ज्ञानोबरायामुळेच आहे असं नाही. ज्ञानोबरायांच्या आधी सुद्धा आळंदीचं महत्व आहे. चारही युगामध्ये आळंदी क्षेत्र आहे. या आळंदीमध्ये ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली. याच आळंदीमध्ये इंद्रानी यज्ञ केला. याच आळंदीच्या भूमीमध्ये 84 सिद्ध निरंतर वास करतात. विठ्ठल पंताचे गुरु रामानंद स्वामी आले. सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शना करता चालले. एक सुवासीन त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालते. समोरून महात्मा आले. बाईनं पटकन महात्म्याच्या पायावर डोकं ठेवलं. मुखातून शब्द निघाले, पुत्रवती भव. रुक्मिणी हसली. महाराज एक विचारू? काय विचारायचं? पती वाचून पुत्र कसे होतील? बाई, सगळं सुवासिनीचे अलंकार तुझ्या अंगावर आहेत. पायातले जोडवे, गळ्यातलं मंगळसूत्र, भांगामध्ये तू गुलाल कुंकू भरलेलेस आणि पती वाचून पुत्र म्हणजे? महाराज, कोणीतरी रामानंद स्वामी म्हणून आहेत काशीला आणि त्यांच्या आश्रमात जाऊन माझ्या पतीनं संन्यास घेतलाय. चैतन्य नाव ठेवलं म्हणा त्यांचं. आता पतीनं संन्यास घेतल्यावर पुत्र कसे होतील? रामानंद स्वामीला असं वाटलं, माझा चैतन्य लग्न झालंय, पत्नी घरी, आणि मला तर सांगितलं कोणीच नाही. कोण आहे बाई तुझ्या घरी? माझे बाबा आहेत घरी. सिद्धोपंताला बोलवलं आणि सिद्धोपंत आणि रुक्मिणीला घेऊन रामानंद स्वामी परत आलेले आहेत. कुठं? काशीला. चैतन्याला आवाज दिला, चैतन्या, माझे गुरु अनेक दिवस येणार नव्हते, इतक्या लवकर कसे आले? आश्चर्यानं विठ्ठल पंत बाहेर आले. गुरुदेव, तुम्ही वापस आले, यावं लागलं. काय झालं चैतन्या? मी तुला आला होता तेव्हा विचारलं घरी कोण आहे? तू सांगितलं कोणीच नाही मला. बघ चैतन्या, कोण आलंय? रुक्मिणीला पाहिलं. विठ्ठल पंताला संकोच वाटला. अरे वेड्या, पुत्र झाल्या वाचून संन्यास घेऊ नये,
जा विधिवत संन्यास काढून घेतला, कुंभ संभव संस्कार केला आणि विठ्ठल पंताला परत गृहस्थ आश्रमात पाठवलं. आणि भगवत कृपेनं विठ्ठल पंताला एक नाही 4 मुलं झाले. निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपान काका आणि मुक्ताबाई. हे लेकरं होईपर्यंतही आळंदीकर थोडेसे बोलतच होते, पण नंतर मात्र हे लोक खूप जास्त बोलू लागले. लेकरं झाल्याच्या नंतर तर या दोघा उभयता पती पत्नीला लोकांनी वाळीत टाकलं. वाळीत टाकलं म्हणजे आपल्यातून बाजूला केलं. तुम्ही आमच्या कार्यक्रमात यायचं नाही, तुम्ही आमच्यात यायचं नाही, तुमचा आमचा संबंध नाही. आळंदीच्या बाहेर एक सुंदरशी झोपडी केली. दोघं नवरा बायको लेकराला घेऊन राहू लागले. विठ्ठल पंताला गावात फिरू देईनात, त्रास देऊ लागले लोक. संन्यासी आहे, अरे संन्यास घ्यायलाच नव्हता पाहिजे होता, पण बघा शेवटी संन्यासाचं नाटक केलं, असं तसं संन्यास धर्माचं वाटोळं केलं. लोक बोलू लागले. आता मात्र जे मुलं होते छोटे छोटे त्यांना बी हे लोक गावात फिरू देईनात. जवळ आले तरी हे संन्यासाच्या कार्ट्यानं दूर जा, इथं येऊ नका, इथं बसू नका. विठ्ठल पंताच्या लक्षात आलं आपल्या लेकराला सुद्धा खूप त्रास होतोय. एके दिवशी विठ्ठल पंत त्या आळंदीतल्या ब्राह्मणाकडे गेले आणि म्हणू लागले, संन्यास नंतर संसार मी केलाय, त्याच्यामध्ये जो काही गुन्हा आहे तो माझा आहे. जन्माला आलेल्या लेकराचा काय गुन्हा आहे, बोला. हे ब्राह्मण मंडळी, तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी, पण माझ्या लेकराला मात्र तुम्ही नाही का काय करू नका, त्रास देऊ नका, माणसासारखं जगू द्या. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही म्हणाल ती मी शिक्षा भोगायला तयार आहे. ब्राह्मणानं सांगितलं, विठ्ठल पंत उद्या सकाळी या इंद्रायणीच्या किनाऱ्यावर आम्ही तुमच्याकरता शिक्षा सांगतो. विठ्ठल पंत परत आले. रुक्मिणी, आपल्या मुलाला चांगले दिवस येणार आहेत. ब्राह्मण बोलले, तुमच्या मुलाला आम्ही खूप चांगलं जगू, चांगलं वागू देऊ, त्यांना त्यांची मुंज करू, त्यांना समाजामध्ये राहण्याचा अधिकार देऊ, पण तुम्हाला मात्र शिक्षा भोगावी लागेल पती पत्नीला. रुक्मिणी म्हणायला लागली, अहो आपल्या लेकराचं कल्याण होत असेल तर आपण हसत हसत शिक्षा भोगायला तयार आहे. या जगात प्रत्येक मायबाप आपल्या लेकराच्या कल्याणासाठी काही बी करू शकतात, किती बी चांगलं कोणत्याही म्हणजे संकटाला सामोरं जाऊ शकतात. रुक्मिणी, उद्या सकाळी ब्राह्मणानं मला इंद्रायणीच्या किनाऱ्यावर बोलवलेलं आहे, तू मुलांना घेऊन थांब, मी जातो. ब्राह्मण सकाळीच उठले, धर्म सिंधू निर्णय सिंधू ग्रंथ काढले. संन्यास घेतल्यानंतर जर संसार केला तर त्याला काय शिक्षा द्यायला पाहिजे सगळे ग्रंथ काढले, पण कोण्याच ग्रंथामध्ये शिक्षा दिली नव्हती. ब्राह्मणाने आपल्या मनानच शिक्षा निर्णय केला. आपण विठ्ठल पंताला मृत्यूची शिक्षा दिली. अहो पण लिहिलीच नाही तर द्यायची कशी? लिहिली नसली तरी बी दिली पाहिजे का? विठ्ठल पंताला जर मृत्यूची शिक्षा दिली तर इथून पुढे कोणी संन्यासानंतर संसार करणार? काहीतरी वचन बी पाहिजे, काहीतरी धाक बी बसला पाहिजे. ब्राह्मणांनी मनानच निर्णय घेतला. विठ्ठल पंत सकाळी स्नान केलं इंद्रायणीचं, कपाळाला गंध लावला, भगवंताचं दर्शन घेतलं. रुक्मिणी, सांभाळ मुलाला, मी काय ब्राह्मण आपल्याला शिक्षा देतात तर बघून येतो, जेणेकरून आपल्या मुलाचं कल्याण होईल. विठ्ठल पंत आले, सगळ्या ब्राह्मणाला हात जोडले. हे भूदेवा, सांगा आमच्या करता काय शिक्षा आहे? ब्राह्मण एकमेकाच्या तोंडाकडे पाहत होते. शास्त्रात लिहिलेली नसताना सुद्धा ब्राह्मणानं शिक्षा दिली. ओ विठ्ठल पंत, तुम्हाला जर तुमच्या मुलाचं कल्याण व्हावं वाटत असेल तर तुम्ही दोघही नवरा बायको जीव द्या. मृत्यूची शिक्षा आहे तुमच्या दोघाला. विठ्ठल पंतांनी ब्राह्मणाचे शब्द ऐकले, हरकत नाही.
मी मृत्यूची शिक्षा भोगायला तयार आहे, फक्त एक काम करा, आम्ही जर मृत्यूची शिक्षा घेतली, आम्ही आमचा प्राण जर दिला, पण आमच्या मुलाला तरी तुम्ही चांगलं वागू द्याल ना, आमच्या लेकराला तरी तुम्ही माणूस म्हणून जगू द्याल ना. अरे तुम्ही अगोदर शिक्षा तर घ्या, मग बघू आम्ही. थोडीशी आशा, आमच्या मुलाचं चांगलं होईल म्हणून विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणी आली. काय म्हणले ब्राह्मण, काय म्हणले ब्राह्मण, कोणती शिक्षा दिली? विठ्ठलपंत शांत बसलेले. रुक्मिणीच्या लक्षात आलं, नक्की आपल्याला मृत्यूची शिक्षा दिली वाटतं ब्राह्मणाने. विठ्ठलपंत, रुक्मिणी विचारते, सांगा ना. सांगतो ना, थांब ना, तुला मी आज रात्री सांगेन. रात्र झाली. सुंदर रुक्मिणीनं स्वयंपाक केला. चारही लेकराच्या मुखामध्ये रुक्मिणीनं आपल्या हातानं घास भरवला. सुंदर 4 लेकराला झोपी घातलं. 4ही लेकराच्या अंगावर पांघरून टाकलं, मायेचं पांघरून. एका लेकराला असं रुक्मिणी आई प्रेम करायला लागली. हळूच विचारलं, स्वामी सांगा ना आपल्याला काय शिक्षा दिली? विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी तुला काय वाटतंय, तुम्ही सकाळपासून बोलत नाहीत ना, माझ्या लक्षात आलंय आपल्याला मृत्यूची शिक्षा दिली असेल. बरोबर रुक्मिणी, आपल्याला मृत्यूची शिक्षा मिळालेली. स्वामी एक बोलू, सध्या मुलं लई लहान आहेत. निवृत्ती फक्त 12 वर्षाचे आहेत, ज्ञानोबराय 9 वर्षाचे आहेत, सोपान काका 6 वर्षाचे आहेत, आणि मुक्ता फक्त 3च वर्षाची. मुक्ता मला सोडून राहू शकत नाही. आपण थोडे मुलं मोठे झाले तर मग घेऊ मृत्यूची शिक्षा. कोणाला एक दिवस तर मरायचंच आहे, पण सध्या मुलं आपल्याला सोडून राहणार नाही. मुक्ता तर राहणारच नाही. आपण काही दिवस राहू का? विठ्ठलपंतानं सांगितलं, हे ब्राह्मण आपण जर इथं राहिलो आणखीन त्रास देतील आपल्या लेकराला. मला वाटतंय रुक्मिणी, आपल्या लेकराच्या कल्याणासाठी आपण आज उद्या न करता आपण आत्ताच निघायला पाहिजे. आत्ताच. रुक्मिणी तुला नाही वाटत का आपल्या मुलाचं बरं व्हावं? आणि राजा हो, रात्री 12 वाजता लेकराला झोपेत सोडलं. विठ्ठलपंत म्हणले, चल रुक्मिणी आपल्याला निघायचंय. रात्री विठ्ठलपंत घराच्या बाहेर निघाले. काय वाटलं असेल मला सांगा. आता परत कधीच या लेकराचे तोंड आपल्याला बघायला भेटणार नाही. माई उठली. पहिल्यांदा निवृत्तीनाथाच्या चेहऱ्यावर असा हात फिरवला. निवृत्ती, आम्ही चाललो रे. या लेकरात तूच एक मोठा समजदार आहेस. निवृत्ती, आजपासून तूच या 3 लेकराचा मायन, तूच या 3 लेकराचा बाप आहेस. सांभाळ निवृत्ती या लेकराला. ज्ञानोबाच्या चेहऱ्यावरतून रुक्माबाईने हात फिरवला. माझ्या ज्ञाना, थोडीशी सहनशीलता धारण कर. आम्ही गेल्यावर तुमचे दिवस खूप चांगले येणार आहेत. हे ब्राह्मण तुम्हाला मुंज करून तुम्हाला आपल्यामध्ये घेणार आहेत, तुम्हाला वेगळं टाकणार नाहीत ज्ञानोबा, म्हणून आम्ही मायबाप तुम्हाला सोडून चाललो. सोपानाच्या तोंडावरून हात फिरवला. आणि मुक्ताबाई जवळ आल्याच्या नंतर मात्र रुक्मिणीचा पाय बाहेर निघत नव्हता. 3 वर्षाचे लेकराला सोडून माईल जाऊ वाटेल का हो? मुक्ता, माफ कर बाई तुझ्या आईला. आजपासून तुला तुझी आई कधीच भेटणार नाही ग मुक्ता. म्हणून असं मुक्ताबाईच्या चेहऱ्यावर हात फिरवला. मोठा हुंदका आला, कंठ भरून आला, डोळ्यात अश्रू दाटलेले होते. आवाज जर झाला, लेकरं जर उठले तर जाता येणार नाही. बाहेर विठ्ठलपंतांनी सांगितलं, चल रुक्मिणी, लेकराचं कल्याण व्हावं वाटत नाही का तुला? आपलं जगणंच आपल्या लेकराला त्रासदायक होत असेल तर त्यापेक्षा आपण मेलेलं बरं ना रुक्मिणी. दोघं माई लेकरं निघाले राजा आणि सरळ निघून प्रयागराजला गेले. आणि त्रिवेणी संगमामध्ये आपल्या दोघांनी आपला देहदान करून टाकला. हे त्रिवेणी संगम ब्रह्मप्राप्तीचं स्थान असल्यामुळं इथे ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या मात्या पित्याने आपला देह विसर्जित केला. असं आहे.
हे ब्रह्मप्राप्तीचं ठिकाण आहे, मुक्तीचं ठिकाण आहे. याच त्रिवेणी संगमावरती हे सगळे ऋषीमुनी बसलेत. सूत महाराज त्यांना सांगतायत की हे ऋषीमुनी हो, तुम्हाला काय सांगायचं ते माझ्या लक्षात आलं.